17-20 जानेवारी 2026चे बाजारभाव पाहूया मित्रांनो. कलिंगड 10 ते 20 रुपये किलो, सीताफळ 20 ते 50 रुपये किलो, खरबूज 10 ते 28 रुपये किलो, पपई 15 ते 30 रुपये किलो, मोसंबी 20 ते 50 रुपये किलो, लिंबू 12 ते 20 रुपये किलो, संत्रा 40 ते 120 रुपये किलो, अंजीर 50 ते 200 रुपये किलो, ॲपलवर 20 ते 40 रुपये किलो, पेरू 20 ते 65 रुपये किलो, चोको 20 ते 40 रुपये किलो, टोमॅटो 10 ते 20 रुपये किलो, कारले 30 ते 40 रुपये किलो, शिमला मिरची 20 ते 40 रुपये किलो, दोडका 30 ते 60 रुपये किलो, हिरवी काकडी 10 ते 30 रुपये किलो, पांढरी काकडी 14 ते 35 रुपये किलो, वांगी 10 ते 32 रुपये किलो, भारताची वांगी 10 ते 30 रुपये किलो, जळगावची वांगी 8 ते 32 रुपये किलो, हिरवी मिरची 35 ते 70 रुपये किलो, शेवगाची शेंग 20 ते 100 रुपये किलो, भेंडी 20 ते 60 रुपये किलो, घेवडा 20 ते 60 रुपये किलो, फ्लावर 10 ते 30 रुपये किलो, कोबी 6 ते 12 रुपये किलो, बीन्स 25 ते 50 रुपये किलो, 25 ते 25 रुपये किलो, चवळी 15 ते 30 रुपये किलो, भुईमुगाची शेंग 45 ते 60 रुपये किलो, पावटा राजमा 25 ते 40 रुपये किलो, तोंडली 25 ते 60 रुपये किलो, आले 25 ते 50 रुपये किलो, डांगर किंवा भोपळा 8 ते 20 रुपये किलो, कवळा 10 ते 25 रुपये किलो, बीट 6 ते 10 रुपये किलो, मुळा 7 ते 15 रुपये गड्डी, गाजर 10 ते 20 रुपये किलो, डेमसे 20 ते 38 रुपये किलो, गोसावळे 20 ते 30 रुपये किलो, वाटाणा 20 ते 30 रुपये किलो, मेथी 3 ते 8 रुपये प्रति जोडी, कोथिंबीर 4 ते 12 रुपये प्रति जोडी, शेपू 4 ते 8 रुपये प्रति जोडी, पालक 5 ते 10 रुपये प्रति जोडी. कांद्याचे बाजारभाव: नवीन कांदा 10 ते 16, जुना कांदा 10 ते 18, बटाट्याचे बाजारभाव 10 ते 14 रुपये किलो, गवार 50 ते 100 रुपये किलो, दुधी भोपळा 15 ते 35 रुपये किलो, लसूण 50 ते 150 रुपये किलो, स्वीटकॉर्न 10 ते 16 रुपये किलो, रताळे 15 ते 25 रुपये किलो, कांद्याची पात 5 ते 12 रुपये पेंडी, भगवा झेंडू 20 ते 45, पिवळा झेंडू 15 ते 40 रुपये किलो, तुकडा गुलाब 80 ते 150 रुपये किलो, डाळिंब 120 ते 350 रुपये किलो. अशाच प्रकारचे गुलटेकडी मार्केट बसचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपली चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती